खरं तर आढळराव दादांचे तुम्ही पहिल्यापासून कार्यकर्ते, तुम्ही एक धडाडती तोफ म्हणून तुमच्याकडे पाहिलं होतं. आता राष्ट्रवादीमध्ये सगळेजण आल्यानंतर काही हे वातावरण वाटतं का वेगळं, काही सगळं आलबेलचं काय नाही? आता तुम्ही जो हा प्रश्न जो विचारलेला आहे, आज इथं तुम्ही जे पाहिलं वातावरण, इथं आमचा गट तट हा आम्ही विसरून आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांना हे 100% आम्ही मतदान कसं होईल आणि कसे निवडून आम्हाला आणता येतील हे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एकजुटीने एकत्र येऊन आम्ही सर्व मतदार हे पूर्णपणे ताकदीने उतरून कसं आम्हाला मतदान जास्त रूपात करता येईल हे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र मिळून हा मतदान हे कसं होईल हे सगळं आम्ही पाहतोय आणि ही 100% आम्ही करून घेणार ही ग्वाही देतो. आणि दादा एक मंत्रीपद कसं मिळेल हे आम्ही पाहतोय. शिवाजीदादा आढळराव पाटील आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील हे ह्या तालुक्याचे आमचे भाग्यविधाते, आमच्या गोरगरीब जनतेच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमी त्यांनी सहभागी राहिलेले आहेत. परंतु विद्यमान खासदार हे कायम फक्त टीव्हीवर दिसण्यापुरते मर्यादित आहेत आणि त्यांचा जनतेला कुठल्याही पद्धतीचा फायदा नाही किंवा कुठली समस्या जनतेची असेल तर ती जनता त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं ही जोडी आणि ह्या जोडींनी जे शिरूर तालुक्यासाठी शिरूर विकासासाठी जे केले ते योगदान खूप मोठं असून त्यांना जनता भरभरून मतदान देईल एवढी. आपल्यासोबत भाजपचे पण पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, काय सांगाल तुम्ही यावेळेस? अमोल कोल्हे हे मिस्टर इंडियातले अनिल कपूर आहे, ते 5 वर्षापूर्वी घड्याळ घालून आले आणि डायरेक्ट गायब झाले. अशा पद्धतीने राजकारण केलं नाही जात. कोविडच्या काळात आढळराव पाटलांनी प्रत्येकाला बेड उपलब्ध करून दिले, रक्ताच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या, रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. त्यांनी भरपूर ठिकाणी खासदार नसताना सुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात सर्व व्यक्तींना मदत पुरवली. त्याचीच पोचपावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना म्हाडाचं सभापती केलं. व सर्वांना एकच विनंती असेल की आढळराव पाटलांना जास्तीत जास्त मतांनी आम्ही विजयी करू ही आम्ही शाश्वती देतो.